आता आपण सोडवणार आहोत 2025 साली झालेल्या मंथन परीक्षा इयत्ता दुसरी सेमी इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका. विभाग 1 मराठी. यामध्ये एकूण 15 प्रश्न असतील. प्रश्न 1 व 2 साठी सूचना. खालील कविता वाचून त्या खालील प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून शोधा. कविता वाचूयात. बघा ही मधमाशी उडत राहते झाडांपाशी, या फुलांवर त्या फुलांवर बसते गाते गाणे जशी. गोडा करण्या गोड मधाला कंटाळा तो नाही तिजला, पोळे भरले गोड मधाने छोट्याशा या मधमाशीने. आळस तुम्ही करू नका मधमाशीचा धडा शिका. प्रश्न 1. मधमाशी कुठे उडत राहते? दुसऱ्या ओळीमध्ये आपले उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 झाडांपाशी. प्रश्न 2. वरील कवितेत मधमाशी कोणता संदेश देते? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आळस करू नका. प्रश्न 3. 26 जानेवारी हा दिवस आपण कोणता दिवस म्हणून साजरा करतो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 प्रजासत्ताक दिन. प्रश्न 4. पुढील म्हणीमध्ये रिकाम्या जागी येणारा योग्य शब्द पर्यायातून शोधा. अंथरुण पाहून टिंबटिंब पसरावे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पाय. अंथरुण पाहून पाय पसरावे. प्रश्न 5. खालील पर्यायातून शुद्ध शब्दाचा पर्याय शोधा. पर्याय 1 गणित. चूक. यामध्ये न च्या जागी बाणाचा न असायला हवा होता. पर्याय 2 भाषा. यामध्ये श हा शहामृगाचा नसून षटकोनाचा असायला हवा होता. पर्याय 3 मराठी. यामध्ये ठ ला दुसरी वेलांटी असायला हवी. पर्याय 4 चित्रकला. हा शुद्ध शब्द आहे. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 चित्रकला. प्रश्न 6. खालील पर्यायातून विरुद्धार्थी शब्दाची अयोग्य जोडी ओळखा. पर्याय 1 लहान मोठा बरोबर. पर्याय 2 धनवान निर्धन बरोबर. पर्याय 3 कंटाळा थकवा. चूक. ही विरुद्धार्थी शब्दाची जोडी नाहीये. पर्याय 4 सावध बेसावध बरोबर. आपले उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कंटाळा थकवा. प्रश्न 7 व 8 साठी सूचना. खालील संवाद वाचून त्या खालील प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून शोधा. काय रे गौरव, कोणाचा हा भोवरा? आई ग, अगं माझाच तो. अरे, मी तर तुला फक्त पेन आणायला सांगितले होते, हा भोवरा कसा तुझ्याकडे? आई, उरलेले पैसे मोजत मोजत येत होतो. पैसे मोजल्यावर माझ्या लक्षात आले की दुकानदाराने 10 रुपये जास्त दिले होते. ते मी परत जाऊन त्यांचे देऊन टाकले. तेव्हा त्यांनी खुश होऊन हा भोवरा मला बक्षीस दिला. किती गुणी आहे माझा बाळ. प्रश्न 7. हा संवाद कोणामध्ये झाला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आई आणि मुलगा. पर्याय 8 गौरवने जास्त आलेले पैसे परत का केले? पर्याय 1 तो भित्रा आहे हे दाखवण्यासाठी. चूक. भोवरा बक्षीस मिळवण्यासाठी. चूक. तो प्रामाणिक होता म्हणून बरोबर. त्याला हिशेब चांगला येत होता हे दाखवण्यासाठी. चूक. आपले उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तो प्रामाणिक होता म्हणून. प्रश्न 9. खालील पर्यायातून अनेक वचनी नसणारा शब्द शोधा. पर्याय 1 पिशव्या अनेक वचनी. पुस्तके अनेक वचनी. फळे अनेक वचनी. आपले उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 फुलपाखरू. प्रश्न 10. खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरले आहे? माणिक झोपेतून उठला. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पूर्णविराम. प्रश्न 11. खालीलपैकी कोणता शब्द स्त्रीलिंगी आहे? कोंबडी स्त्रीलिंगी. कावळा पुल्लिंगी. कोकिळ पुल्लिंगी. चिमणी स्त्रीलिंगी. आपले उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 फक्त अ आणि ड. प्रश्न 12. सोबतचे चित्र पहा. चित्रातील प्राण्याचा ध्वनिदर्शक शब्द पर्यायातून शोधा. चित्रामध्ये आपल्याला कुत्रा दिलेला आहे आणि कुत्रा काय करतो तर भुंकतो. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भुंकणे.
प्रश्न 13. खालील पर्यायातून वाक्प्रचार व त्याचा अर्थ यांची चुकीची जोडी शोधा. पर्याय 1. कौतुक करणे, धैर्य दाखवणे. ही चुकीची जोडी आहे. कौतुक करणे म्हणजे स्तुती करणे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न 14. खालील पर्यायातून सर्वनाम शोधा. तुकाराम, तुम्ही, तवा, तलवार. तुकाराम, तवा आणि तलवार हे नाम आहे. तुम्ही हे सर्वनाम आहे. पर्याय क्रमांक 2 तुम्ही. प्रश्न 15. खालील चौकटीतील शब्दाचा जोडशब्द होण्यासाठी योग्य शब्दाचा पर्याय शोधा. भाजी, भाजी चपाती, चूक. भाजी पोळी, चूक. भाजी भाकर, चूक. भाजीपाला, बरोबर. जोड शब्द आहे पर्याय क्रमांक 4 भाजीपाला. Part 2 Mathematics. In this part there will be 25 questions. How many total triangles are there in the adjoining figure? Correct answer is option number 1, 4. How many rupees will there be of 3 notes of 10 rupees and 4 coin of 5 rupees? 3 notes of 10 rupees means 10 plus 10 plus 10 equal to 30, and 4 coins of 5 rupees means 5 plus 5 plus 5 plus 5 equal to 20 rupees. So we have to make addition of rupees 30 and 20. Answer is 50. Correct answer is option number 4, 50. Find the correct pair from the following options. Option 1, 7 tens 5 unit equal to 57. This is wrong. There should be 75. Option 2, 8 tens 7 unit equal to 87. Correct. Option 3, 4 tens 9 unit equal to 94. This is wrong. There should be 49. Option 4, 3 tens 6 unit equal to 63. This is also wrong. There should be 36. Correct answer is option number 2, 8 tens 7 unit equal to 87. In the following question, find the adjacent previous odd number and next adjacent odd number of the given number in the empty boxes from the options. Previous odd number of 69 will be 67 and next adjacent odd number will be 71. Correct answer is option number 3, 67, 71. Find the correct pair of month and total days in that month from the following pairs. Option 1, June 30 days. Correct. April 31 days. This is wrong because April has only 30 days. Option 3, December has 30 days. This is wrong because December has 31 days. Option 4, February has 31 days. This is wrong because February has 28 or 29 days. Correct answer is option number 1, June has 30 days. Which of the following option have all the even numbers? Which number has 0, 2, 4, 6 and 8 at unit place? That numbers are even numbers. Correct answer is option number 4, 72, 18 and 34. Arvind has 18 earthen lamps and 6 paper lanterns. Then how many less paper lanterns does Arvind has than earthen lamps? This is question of subtraction. We have to subtract 6 from 18. Answer will be 12. That means correct answer is option number 4, 12. How many total statements from the following statements are correct? A, the smallest two-digit number is 10. Correct. There are 9 single-digit numbers in numbers from 1 to 100. Correct. C, 100 is the biggest two-digit number. This is wrong statement because 100 is the smallest three-digit number and biggest two-digit number is 99.
So two statements are correct. Option is option 1, 2. Which of the following figure has 4 sides and 4 angles? Square and rectangle has 4 sides and 4 angles. So correct answer is option number 4, only B and D. In the day before yesterday was Sunday. Then which day will occur between yesterday and tomorrow? This is tricky question. The day between yesterday and tomorrow is today. So day before yesterday was Sunday. That means yesterday was Monday and today will be Tuesday. So correct answer is option number 1, Tuesday. The following pictorial information shows the number of girls in a school who like various games. From this, find the answer of following question. Question: what is the total number of girls who like outdoor games? Games are cricket, chess, football and carom. From these, cricket and football, these are outdoor games, and chess and carom is indoor games. So, girls who like cricket, the number is 5 and 7 girls likes football. So 5 plus 7 equal to 12. So our correct answer is option number 4, 12. Which of the following are vertical lines? Correct answer is option number 4. How to write the number 65 in words? Correct answer is option number 1, 65. Find the correct ascending order of the numbers 25, 15 and 35. While writing ascending order of numbers, there should be smallest number at the left side and largest number should be on right side and middle number on the middle. So correct answer is option number 4, 15, 25 and 35. Using the digits 6 and 9 only once, how many numbers greater than 60 will form? The number forms 69 and 96. Both numbers are greater than 60. So two numbers are there. Correct answer is option number 1, 2. In the following question, find the correct symbol in the blank box from the options. The number before blank box is 15. The number after box is 6 plus 9. The addition of 6 and 9 will be 15. So the number before and after the box are same. So correct answer is option number 2. Question 42. Find the correct option which is replace the question mark to complete the following number pattern. 5, 9, 13, question mark 21. If we add 4 in each term, the next term is our answer. 5 plus 4 equal to 9. 9 plus 4 equal to 13. 13 plus 4 equal to 17 and 17 plus 4 equal to 21. Correct answer is option number 4, 17. Which of the following number has the highest place value of a digit at unit place? The place value of unit place are the same as the number. Option 1, 92, 2. Option 2, 18, 8. Option 3, 73, 3. And option 4, 65, 5. So highest place value is 8. So correct answer is option number 2, 18. The answer of which of the following sum will be least? Option 1, 17 plus 52 equal to 69. 35 plus 14 equal to 49. 21 plus 18 equal to 39. And 11 plus 17 equal to 28. Least answer is 28. Correct answer is option number 4. 11 plus 17 equal to 28. Which of the following object does not slide? Which objects has curved surface that not slides? Correct answer is option number 1, ball. From the following information, form a correct verbal example of operation given in the bracket. Gaurav has 15 balloons. Nita has 24 balloons. Addition.
Correct answer is option number 4. How many total balloons does Neeta and Gaurav have? How is the surface of the book? Correct answer is option number 1, flat. In the adjacent addition example, which digit can be placed at the place of symbol? If we place first option, so 3 plus 8 equal to 11. So there should be 1 instead of 0. So this is wrong option. Second option is 0. 0 plus 8 equal to 8. There should be 8. This is also wrong option. Option 3 is 2. If we place 2 on the symbol, so 8 plus 2 equal to 10. 0 is there. 3 plus 2 equal to 5 and 1 6. This correct answer is option number 3 2. 50 centimeter equal to how many? 100 centimeter equal to 1 meter. That means 50 centimeter equal to half meter. Correct answer is option number 2, half meter. 21 minus m equal to 21. Then m equal to how many? Whenever we subtract 0 from any number, so that number is answer. 21 minus m equal to 21. Both numbers are same. That means m equal to 0. Correct answer is option number 1, 0. विभाग 3 इंग्रजी. यामध्ये एकूण 10 प्रश्न असतील. प्रश्न 41. सोबतच्या चित्रातील शब्दाचे वर्णन करणारा योग्य शब्द निवडा. चित्रामध्ये आपल्याला आईस्क्रीमचा कोण दिलेला आहे? पर्याय आहेत हॉट, हार्ड, कोल्ड, सोर. आईस्क्रीम ही थंड असते, याचाच अर्थ उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, कोल्ड. प्रश्न 42. सोबतच्या शब्दकोड्यात दोन्ही अर्थपूर्ण शब्द तयार होण्यासाठी रिकाम्या जागी येणारे योग्य अक्षर शोधा. पहिल्या पर्यायातील अक्षर आहे आर. यापासून शब्द येत आहेत टेर अँड रोज. यापैकी टेर हा शब्द अर्थपूर्ण नाही. पर्याय 2 मध्ये आहे एच. दोन्ही शब्द अर्थपूर्ण येत नाहीत. पर्याय 3 मध्ये आहे एन. शब्द तयार होत आहेत टेन आणि नोज. दोन्ही शब्द अर्थपूर्ण आहेत. आपले उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, एन. प्रश्न 43. सोबतच्या चित्रातील शब्दाचा यमक जुळणारा शब्द पर्यायातून शोधा. चित्रामध्ये आपल्याला बॅट दिलेली आहे. पर्याय आहेत बॉल, कॅट, टॉप, कार. उत्तर येत आहे पर्याय क्रमांक 2, कॅट. प्रश्न 44. पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरणे योग्य आहे? व्हेअर इज युअर स्कूल. वाक्य व्हेअर पासून सुरू झालेले आहे. याचाच अर्थ हा प्रश्न आहे आणि प्रश्नाच्या शेवटी आपण प्रश्नचिन्ह वापरतो. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न 45. खालीलपैकी कोणत्या पर्यायातील अक्षरे वर्णानुक्रमे आहेत? ए आर एस बी ई चूक. बी डब्ल्यू एक्स वाय झेड बरोबर. ई एफ जी एच बरोबर. आपले उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, ओनली सी अँड बी. प्रश्न 46. खालीलपैकी कोणत्या महिन्याच्या नावाचे स्पेलिंग चुकले आहे? सप्टेंबर बरोबर. ऑगस्ट बरोबर. फेब्रुवारी बरोबर. डिसेंबर चूक. डिसेंबरचे बरोबर स्पेलिंग आहे DECEMBER. पर्याय क्रमांक 4 हे आपले बरोबर उत्तर आहे. प्रश्न 47. लायन या प्राण्याच्या आवाजाला काय म्हणतात? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, रोर्स. प्रश्न 48. खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय शोधा. रन, स्लीप. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न 49. खालील शब्दांच्या यादीत एकूण किती शब्दांच्या शेवटी पी हे अक्षर आहे? पेन, ॲपल, टॉप, गोट, कॅप, जीप, पॉट, मॅप. यापैकी टॉप, कॅप, जीप आणि मॅप या 4 शब्दांच्या शेवटी पी हे अक्षर आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 4. प्रश्न 50. सोबतचे चित्र पहा. त्या चित्राच्या नावाचे योग्य स्पेलिंग पर्यायातून शोधा.
चित्रामध्ये फिश दिलेले आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 FISH फिश. विभाग 4 बुद्धिमत्ता चाचणी. यामध्ये एकूण 25 प्रश्न असतील. प्रश्न 51. रॉकेलला दूध म्हटले, दुधाला तेल म्हटले, तेलाला पेट्रोल म्हटले, पेट्रोलला दही म्हटले, तर चहा बनविताना आई कशाचा वापर करेल? चहा बनवताना दुधाचा वापर केला जातो, मात्र प्रश्नामध्ये दुधाला तेल म्हटले आहे. तर आपले उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तेल. प्रश्न 52. मला चित्र रंगवायला आवडते. या वाक्यात सर्वात जास्त अक्षरे असलेल्या शब्दांमध्ये एकूण अक्षरे किती आहेत? मला चित्र रंगवायला आवडते. यापैकी रंगवायला या शब्दामध्ये जास्त अक्षरे आहेत आणि ती आहेत 5. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 5. प्रश्न 53. खालीलपैकी कोणत्या तारखांना एकच वार असेल? कोणताही वार 7 दिवसांनी परत येतो. पर्याय पाहूयात. 1, 8, 15, 22. यामध्ये प्रत्येक तारखेमध्ये 7चा फरक आहे. याचाच अर्थ सर्व तारखांना एकच वार असणार आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1, 8, 15, 22. प्रश्न 54 व 55 साठी सूचना. खालील प्रश्नात गटात न बसणारे पद ओळखा. प्रश्न 54. आंबा, पेरू, सीताफळ, पपई. यापैकी पेरू, सीताफळ आणि पपई या तीनही फळांमध्ये बियांची संख्या ही खूप जास्त असते, मात्र आंब्यामध्ये एकच बी असते. म्हणून आपले उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आंबा. प्रश्न 55. यामध्ये पर्याय क्रमांक 1, 3 आणि 4 यामध्ये बाहेरील आकृती व मधील आकृती दोन्हीही समान आहेत. म्हणून आपले उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न 56. विवेक केतनपेक्षा मठ्ठा आहे. जतीन केतनपेक्षा हुशार आहे. समीर विवेकपेक्षा हुशार आहे, पण जतीनपेक्षा मठ्ठा आहे. तर सर्वात हुशार कोण? उत्तर आहे पर्याय 2 जतीन. प्रश्न 57. पुढील संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा. 3, 6, 9, 13, 18. या संख्या मालिकेत 13 सोडून बाकी सर्व संख्या या 3च्या पाढ्यामध्ये येतात. म्हणून आपले उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 13. प्रश्न 58. सोबतच्या आकृतीत एकूण किती चौकोन आहेत? या प्रश्नाचे उत्तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये लिहायचे आहे. उत्तर लिहिताना प्रश्न क्रमांक देखील लिहावा. प्रश्न 59. खालील प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते पर्यायातून शोधा. आरशातील प्रतिमा बघताना प्रश्न आकृतीतील डावीकडील भाग हा उजवीकडे दिसतो आणि उजवीकडील भाग हा डावीकडे दिसत असतो. आपले उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न 60. वरील इंग्रजी अक्षरमालेत डावीकडून 10व्या क्रमांकावर कोणते अक्षर आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 जे. प्रश्न 61 व 62 साठी सूचना. खालील प्रश्नात गटाशी जुळणारे पद पर्यायातून शोधा. प्रश्न 61. पोपट, चिमणी, कबूतर हे तीनही पक्षी आहेत. पर्याय पाहूयात. कावळा, गाय, जिराफ, सिंह. यापैकी कावळा हा पक्षी आहे, म्हणून उत्तर आहे पर्याय 1 कावळा. प्रश्न 62 मधील तीनही पदांमध्ये मधील रेषांची संख्या ही समान आहे. त्याच प्रकारे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न 63. खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी संख्या कोणती? 3, 4, 6, प्रश्नचिन्ह, 13, 18. यामध्ये पहिल्या दोन संख्यांमधील फरक आहे 1चा. 3 अधिक 1 बरोबर 4. 4 व 6 मध्ये फरक आहे 2चा. 4 अधिक 2 बरोबर 6. तर 6 मध्ये आपण 3 ही संख्या मिळवली तर उत्तर येत आहे 9.
आणि 9 मध्ये जर आपण 4 ही संख्या मिळवली तर उत्तर येणार आहे 13. तर आपले उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 9. प्रश्न 64. इरफान उत्तरेकडे तोंड करून उभा आहे, तर त्याच्या डाव्या हाताच्या विरुद्ध बाजूला कोणती दिशा येईल? बघा, हा थोडा ट्रिक क्वेश्चन आहे. त्याच्या डाव्या हाताच्या विरुद्ध बाजूची दिशा विचारलेली आहे, म्हणजेच इरफानच्या उजव्या हाताकडील दिशा विचारलेली आहे. जर इरफानचे तोंड उत्तरेकडे असेल तर उजव्या हाताकडील दिशा असणार आहे पूर्व. आपले उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पूर्व. प्रश्न 65. खालील आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल ते पर्यायातून शोधा. पाण्यातील प्रतिबिंब बघताना प्रश्न आकृतीमधील वरचा भाग हा खाली दिसतो आणि खालील भाग हा वर दिसत असतो. आपले उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न 66. खालील चिन्ह मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी चिन्ह मालिका पर्यायातून शोधा. पहिल्या आणि दुसऱ्या चिन्हांकडे पाहिल्यास दुसऱ्या चिन्हामध्ये डावीकडील एक चिन्ह वाढलेले आहे. तिसऱ्या चिन्ह मालिकेत उजव्या बाजूचे चिन्ह वाढलेले आहे. त्याच प्रकारे येणाऱ्या चिन्ह मालिकेत परत डाव्या बाजूचे चिन्ह वाढलेले असेल. आपले अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न 67. सोबतच्या वेन आकृतीचे निरीक्षण करा व दिलेल्या प्रश्नाचे उत्तर पर्यायातून शोधा. फक्त त्रिकोण व वर्तुळात सामायिक असणारा अंक कोणता? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 7. प्रश्न 68 व 69 साठी सूचना. खालील प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदांमध्ये जसा संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या व चौथ्या पदांमध्ये आहे, तर प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय शोधा. प्रश्न 68. कात्री कापणे सुई प्रश्नचिन्ह. कात्रीचे काम आहे कापणे, सुईचे काम आहे शिवणे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 शिवणे. प्रश्न 69. 83 24 59 प्रश्नचिन्ह. पहिल्या पदामध्ये संख्या आहे 83. यातील जर दोन्ही अंकांचा गुणाकार केला तर 8 गुणिले 3 उत्तर येत आहे 24. त्याचप्रमाणे तिसऱ्या पदातील अंक आहेत 5 आणि 9. दोघींचाही गुणाकार केल्यास उत्तर येत आहे 45. पर्याय क्रमांक 1 45. प्रश्न 70. खालील प्रश्न आकृतीसारखी तंतोतंत दिसणारी आकृती पर्यायातून शोधा. या प्रश्नाचे उत्तर प्रश्नाच्या क्रमांकासहित कमेंट बॉक्समध्ये लिहायचे आहे. प्रश्न 71. एका सांकेतिक भाषेत 82 बरोबर 6, 70 बरोबर 7, 51 बरोबर 4 असे लिहितात, तर त्याच भाषेत 94 ही संख्या कशी लिहाल? यामध्ये 82 बरोबर 6 म्हटले आहे. पहिला अंकातून जर दुसरा अंक आपण वजा केला 8 वजा 2 तर उत्तर येत आहे 6. दुसऱ्या पदामध्ये 70 बरोबर 7 आहे. 7 वजा 0 बरोबर 7. तिसरं पद पाहूयात. 5 वजा 1 बरोबर 4. त्याचप्रमाणे 94 मधील पहिला अंक आहे 9 आणि दुसरा अंक आहे 4. 9 वजा 4 उत्तर येणार आहे 5. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 5. प्रश्न 72. रहमानचे वय 31 वर्षे आहे व त्याच्या आईचे वय 61 वर्ष आहे, तर दोघांच्या वयातील फरक किती? हा वजाबाकीचा प्रश्न आहे. आईचे वय जास्त आहे, रहमानचे वय कमी आहे, तर आपल्याला आईच्या वयातून रहमानचे वय वजा करायचे आहे. 61 वजा 31 उत्तर येत आहे 30. आपले उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 30 वर्षे. प्रश्न 73. तुम्ही बागेत मोगऱ्याची सुंदर फुले पाहिली तर तुम्ही काय कराल? सर्व फुले तोडणार, चूक. झाडाची सर्व पाने तोडणार, चूक. झाड उपटून घरी घेऊन जाणार, चूक. फुले तशीच झाडावर ठेवणार, बरोबर. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न 74. एका सांकेतिक भाषेत कमळ बरोबर 3 6 5, गजर बरोबर 2 4 7 असे लिहितात, तर त्याच सांकेतिक भाषेत मगर हा शब्द कसा लिहाल? कमळ या शब्दामध्ये म साठी 6 अंक वापरलेला आहे. गजर या शब्दामध्ये
ग साठी 2 हा अंक वापरलेला आहे आणि र साठी 7 हा अंक लिहिलेला आहे. म्हणजेच मगर बरोबर 6, 2, 7. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न 75. एका बागेत एकूण 17 झाडे रांगेत आहेत. त्या झाडांच्या मध्यभागी आंब्याचे झाड आहे. तर आंब्याच्या झाडाचा क्रमांक कितवा असेल? तर सुरुवातीला 8 झाडे असतील, मधले झाड असेल आंब्याचे आणि परत शेवटी 8 झाडे असतील. तर आंब्याच्या झाडाचा क्रमांक असेल 9वा. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. अशा प्रकारे आपण 2025 ची प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे. त्याच प्रकारे गेल्या वर्षीच्या आणखी काही वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे व्हिडिओ देखील चॅनलवर अपलोड करण्यात आलेले आहेत. ते बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. काही प्रश्न असतील तर कमेंट करा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये.